यवतमाळ जिल्ह्यामध्ये समाज कल्याण विभाग, जिल्हा परिषद यवतमाळ यामध्ये अनागोंदी कारभार सुरू असून सदर कार्यालयामध्ये शिक्षण विभागाप्रमाणेच शालार्थ आयडीचा महाघोटाळा उघडकीस येणार आहे। समाज कल्याण विभागाचा अनागोंदी कारभाराचा पाढा वाचत जिल्हा परिषद मुख्याधिकारी पत्की यांना मनसेचे जिल्हाध्यक्ष देवा शिवरामवार अनिल हमदापुरे यांनी निवेदन सादर करून समाज कल्याण अधिकारी आणि त्यांच्या कारभाराची उच्चस्तरीय समितीमार्फत चौकशी करून राज्यातील या मोठ्या बोगस शालार्थ आयडी घोटाळ्याच्या दोषींवर कडक कारवाईची मागणी करण्यात आली आहे। सदर कार्यालयामार्फत स्वर्गीय सीतारामजी कचरे पाटील अपंग विद्यालय सुकळी तालुका आर्णी, अपंग विद्यालय बाबुळगाव, मूकबधीर निवासी विद्यालय तालुका महागाव, पुरुषोत्तम इंगोले, मतिमंद निवासी विद्यालय दारव्हा तसंच सन 2023 ते 25 या काळात सदर कार्यालयामार्फत अनेक प्रकरणामध्ये शालार्थ आयडीचा मोठा घोटाळा आहे। यामध्ये शालार्थ आयडी करण्यासाठी सदर प्रकरण यवतमाळ येथून प्रस्ताव अमरावती इथं मान्यता प्राप्त होऊन पुणे इथं पाठवणं गरजेचं असतं। त्यानंतर सदर प्रस्ताव मुंबई इथं जाऊन शालार्थ आयडीची प्रक्रिया पूर्ण करण्यात येते। परंतु समाज कल्याण विभाग यवतमाळ मार्फत सन 2023 ते 25 या काळामध्ये तसंच अन्य शाळेतील भरती प्रक्रियेमध्ये प्रकरण अमरावती पुणे येथे न पाठवता थेट मुंबई इथं जाऊन बोगस शालार्थ आयडी तयार केल्याचं प्रकरण आहे। यामध्ये प्रामुख्यानं नुकतंच दारव्हा येथील मतिमंद विद्यालय, आसमाबाऊ उद्देश्य मतिमंद विद्यालय दारव्हा, महागाव मूकबधीर विद्यालय उमरखेड येथील मतिमंद विद्यालय, पोफाळे ढाणकी येथील शाळेतील प्रस्ताव प्रकरणामध्ये NOC आल्यानंतर थेट सदर प्रकरणामध्ये मुंबई इथं जाऊन बोगस शालार्थ आयडी तयार करण्यात आलं। अनेक प्रकरणामध्ये आदेश नसताना सुद्धा वैयक्तिक मान्यता देण्यात आली असून त्याची सुद्धा चौकशी होणं गरजेचं आहे। या सर्व भरती प्रक्रियेमध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल झाली असून सन 2023 ते 25 या काळातील सर्व शाळांच्या आलेल्या NOCची सुद्धा चौकशी होणंही गरजेची आहे, अशी मागणी या प्रसंगी अनिल हमदापुरे यांनी केली। यवतमाळ जिल्हा परिषद अंतर्गत समाज कल्याण विभागात मोठा एक बोगस शालार्थ आयडी घोटाळा उघडकीस आला असून मनसेने या संदर्भात आज जिल्हा परिषद मुख्याधिकारी यांना निवेदन दिलेले आहे। मनसेच्या वतीने या ठिकाणी गेल्या सन 2023 ते 25 या वर्षामध्ये जेही शालार्थ आयडी समाज कल्याण विभागात तयार करण्यात आल्या त्या शालार्थ आयडीची चौकशी व्हावी, सोबतच NOC आणि जे प्रस्ताव या समाज कल्याण विभागातर्फे जे सादर करण्यात आले त्या सर्वांच्या चौकशीची मागणी आज मनसेच्या वतीने करण्यात आलेली आहे। प्रतिनिधी कलीम खान, यवतमाळ, NTV न्यूज मराठी।